नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. तर सुरुवात केली. आता संध्याकाळी 6:30 वाजले आणि मला जायचं आहेच म्हणजे ओटी भरण्याचा कार्यक्रम. तुम्हाला बोलले ना, वरच्या ताईंच्या मोठ्या सुनबाईचं ओटी भरण आहे. आम्ही चोरवटीचं वगैरे पण कार्यक्रम केलं 3 महिन्याचं, पण तेव्हा काही जास्त बोललो नव्हतं. फक्त आम्हीच असं होतो घरातलेच वगैरे. आणि ही साडी मी सोनाकडून मागवलेल्या आहेत. तुम्हाला सांगते, या सगळ्या कलरच्या साड्या अशा मी तिच्याकडून मागवले होते. कोणाला घ्यायला लागतंय ना, तर ही अंजिरी कलरची साडी होती. नारळ वगैरे काढून ठेवले. आता जाताना केळी किंवा काहीतरी असं आणि गजरे आणि मिठाई जे लागेल ते जाताना घेईल. साहेब आत्ता आले, सकाळी दिव्याला गेलेले ते आत्ता आले. आणि मी मग साधी सिंपल ही साडी घेतली, कारण पाऊस चालू आहे बारीक बारीक. तर थोडंसं दीदी तिकडे लक्ष होतं. तर पाऊस चालू आहे तर म्हटले नको जास्त काही वेळ, एकदम पातळ साडी नेसलीत मी. आणि तुम्हाला बोलले रात्री मी मंगळसूत्राचं थोडीशी तर कडी तुटलेली ती बनवून आणलीत. तर हे झालेलं असं इथे ना अडकलेलं कशात तरी बनवलेलं आणि आणलेत मी ते बनवून. आणि इथंच ठेवलेलं होतं. आत्ता घातलं आहे आणि केलं. नारळ वगैरे घेतलं आहे. आता साहेबांचा थोडासा मेकअप व्हायचा आहे. आता पिशवी वगैरे काय नाही, नारळ मी हळदी कुंकू लावून घेतले, म्हणजे तसंच नको द्यायला. आणि हे तर घेणार आहे, तांदूळ थोडेसे घेणार आहे, पण नाही म्हणून अक्षदा आपल्या असावा याच्यावर. थोडेसे एका पिशवीमध्ये तांदूळ बांधून घेते आणि पुढे जाऊन मिठाई गजरे भेटले तर ठीक, नाही तरी चालेल, असू दे. चला आता हे घेऊन निघते. पण याचा मेकअप व्हायचा थोडासा, अजून 10 मिनटं लागणार आहे. ताईने मला सांगितलेले 5 वाजताच या माझ्याबरोबर, का आता तिथे हॉलवर थोडंसं त्यांचं फोटोशूट वगैरे होते. पण हे गेले त्यांच्या मित्र रूम घ्यायचं झाले वाटतं, फिक्स वगैरेच करून आले म्हणून इतका उशीर झाला. तर जाऊ द्या, कोणाचं तरी चांगलं काम झालं आहे. आणि तुम्हाला सांगू, हे सगळं मला दीदीने करून दिलं हा मेकअप. हे बघा किती भडक लिपस्टिक लावली. मला बोलली याला मॅच जे ब्लाऊज आहे ना राणी कलरचं त्याला मॅच ही लावली. डोळे नाही काय काय लावलंय बघा. पण माझ्या आय शॅडो लावलाय हां आणि लिपस्टिक आणि इथं इकडे पण लावलंय चेहऱ्याला काय काय तिने. हा कन्सिलर लावलंय हां डार्क सर्कल्स जाण्यासाठी. हां आले ना सध्या आता मला, म्हणजे हो, झोप वगैरे थोडे व्यवस्थित नाही म्हणून. तुम्हाला सांगू झोपेच्या आता सध्या तुम्हाला गोळ्या चालू केलेल्या आहे. ते नवीन डॉक्टरकडे गेले ना, तर मला आज घ्यायची, मी 2 दिवस नव्हती घेतली. तर झोप वगैरे नाही ना मला, तर थोडंसं हे होत आहे. तर असं दिदीने मेकअप करून दिला आहे. मला बोलले तुला ते नकलीवाले गजरे लावून देऊ, म्हटले नको मला नाही आवडत ते. असं ठीक आहे आपलं साधं सिंपल जे आहे ते. बाकीचं मी काही घातले नाही, दागिने वगैरे हार वगैरे घालणार होते पण नाही घातलं. का तर गाडीवर जायचं आहे आणि आजकाल खूप बेकार चालले काय काय ऐकायला येते, म्हणून थोडंसं हे लॉंगवालं घातले आणि एवढंच घातले बस. कानातले पण चेंज नाही केले मी, कानातले पण जे आहे तेच आता नंतर घाले. बघू परवा नागपंचमी वगैरे कानातले चेंज केले नाही तर काही वेळ भेटत नाही कशाला काही याला, जसं आहे तसं. चला मग निघते आता. साहेबांची तयारी चालली, जाऊन दाखवते तिकडं कसं काय आहेत प्रोग्राम. मी तर बोलते अर्धा जवळजवळ व्हायला पण आला असणार आहे. 5 वाजेपासून सुरुवात होती, लांबून लांबून पाहुणे येणार होते ना. चला निघते मी आता हे सगळं घेऊन. स्वतः एवढे लेट आले ना, आता असली पळापळ करायला लागले. लेटच झालं ना, आता लिप येईल ना लवकर. आणि दाजीचा फोन यायला लागला यांना, कारण मला ताई बोलले 5 वाजता या. हे घर 6:30ला आलेत, काय करायचं मी एकटे काय करणार पुढे जाऊन. आणि मेन म्हणजे मला हॉलच माहीत नाही, हॉल कुठं आहे तर तोच मला माहीत नव्हता. एलपिस्टनला आहे तिकडे. चला आलेली आता. हे बघा इथं डॉक्टर शिरोडकर स्मारक मंदिर, म्हणजे इथे हॉल आहेत आणि इथे प्रोग्राम होतो आहे आतमध्ये. हा या ना तुम्ही या. साहेब गाडी लावत आहेत. मला बोलते तू जा आतमध्ये, लेट झालं ना. मला बोलते तू तरी पुढं जायचं होतं, तू जायचं होतं, मी कशी जाणार. बघूया इथे खाली साखरपुड्याचा पण कार्यक्रम चालू आहे आणि यांचं कुठे मला बघायला लागेल. पोचलोय. मम्मी पप्पा आहे तिकडे, पण छोटी छोटी काकी ताई हाय. आणि तिकडे कार्यक्रम चालू आहेत बघा. आता सुरुवात झाली काय? आता सुरू आहे ना. हां हां, मला वाटलं लेट झालं काय. मला पाहुणे सगळे येऊन बसले. काय बोलते? तुम्हाला जर हवं असेल ना मुलगी व्हावी, हां. तर हे स्टिकर इकडे रेड. लावायचं. रेड. हां. मुलगा हवा म्हणजे मुलगा व्हावा असं वाटत असेल तर हां. निळं स्टिकर इथे लावायचं. अच्छा अच्छा. आतापर्यंत 2 वोट मुलीला चालेल. अच्छा अच्छा, असं आहे तुम्ही का? कोणाला करताय तर बघूया. आता हे बघ, तसं म्हटलं ना, तुमच्या घरात मुलगी नाही आहे, हो. पण मला असं वाटतं पहिला मुलगा असेल ना तर दुसरी मुलगी होणार. ओके. तर आपण हे लावूया. हां, आणि दुसरी मुलगी येणार, पण पहिलं तर आपण लावताय तुम्ही? लाव. तू लाव ना, तुला कुठे लावूया? लावा कुठे पण, खांद्यांना कुठे पण लावलं तरी अच्छा चालेल. अच्छा.
चला बॉयसाठी एक बॉयसाठी आलंय. बॉयसाठी म्हणजे मुलगी आवडती काही प्रॉब्लेम नाही पण मुलगा पण पाहिजे नाही का हे डिटेलमध्ये घेते जरा इकडचं हे बघा सगळी तयारी अशी हां घेते तू सांग मला नंतर काय ते केक वगैरे आपली हीच तन्वीच बनवते केक हा घरी आणि सगळं काही असं रेडी केलं आहे आणि हे रिटर्न गिफ्ट आहे ना इथे हे रिटर्न गिफ्ट आहे बघा हे सगळे रिटर्न गिफ्टची तयारी वगैरे अच्छा म्हणजे हे सगळं यांनी घरी केलं ताईने आणि तन्वीने हे सगळं घरचं आहे आणि हे सगळं माहेरचं आलेलं आहे हे माहेरावरून आलेलं आहे तिच्या जयश्रीच्या जयश्री नाव आहे तिचं ते ओटीवरून वगैरे चाललं आहे पण आम्ही थोडंसं शूट पण घेतो ना की सगळं आपल्याला माहिती पण पाहिजे आणि व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला पण भेटतं छान केलं तसं हे सगळं आता याचं काय ना नंतर मी तुम्हाला सांगते तू काकाला सांगतो पाहुणे येताच आहे सगळे मला वाटलं मीच खूप लेट झाले की काय पण पाहुणे येताच आहे चाललं आहे सगळ्यांचं हे तिच्या माहेरच्या इकडचे काही ताईंच्या बहिणी वगैरे आहेत या सगळ्या हां हे ताईंची बहीण आहे ती हां आणि काही माहेरचे वगैरे आले आहेत गावचे इथे पहिली सोय चाललीत गजरे वगैरे दिलेत मी सांगायला पाहिजे होते तर ताईने मला गजरे दिलेत आता हे लावते तुमच्या म्हणजे तुमच्या अकॉर्डिंग जे जे प्रश्न तुम्हाला वाटतात तसं लिहायचं. सूनबाई शिकवती हां सूनबाई शिकवती आता सासऱ्यांना काय करायचे तुम्हाला काय वाटतंय की मुलगा होणार की मुलगी मुलगी? होणार की मुलगा होणार ते टिक करायचं. मुलगी वाटते तुम्हाला कोण हवी आहे? तुम्हाला कोण हवी आहे? हा काकांना मुलगा हवाय कोणासारखा दिसेल? मम्मीसारखं की पप्पासारखा सांगा मम्मी अरे बापरे मम्मी अच्छा आता दुसरं आहे की मुलाची काळजी कोण घेते तर मम्मी माझं चालू आहे ना माझं चालू आहे हां मग तेच ना तेच बरोबर सेम आहे ना साहेब हे काय हे काय चालू आहे का हे चालू आहे ना मग तो बरोबर सांगतोय ना ते ओके ओके हां सॉरी हे पप्पा आहे ते पप्पा हां हे पण पाहिजे इथं पप्पा आहे आणि आता गर्ल नेम ना हां मुलीचं नाव तुम्ही सजेस्ट करा की तुम्हाला काय वाटतं लक्ष्मी मराठीत करू ना आपलं हां चालेल मला लक्ष्मी आणि मुलाचं नाव तुम्हाला काढलं काय असेल आता हे ऑक्टोबर आता ती फुल एकदम देवाची नावं सुचवतायत. तुम्ही सांगा आराध्य मुलीची नावं येतात ते ऑक्टोबर महिना येतोय मुलीचं येतं दिवाळीच्या अगोदर धनराज आणि तुम्ही बापूची कोण आहात? आम्ही आजी आजी आणि तारीख बापू कधी त्यांची 10 झाली त्यांनी 9 केली 9 केली 9 पण केली. चांगली 9 पण चांगली तुम्ही वेगळी सांगा मी दहा आहे ना पुढे पण 10च आहे ना मी 10 10 26 करूया फक्त ना 10 10 आता एक पहिलं वाली मम्मी आहे आणि दुसरं वाली पप्पा आहे. आजी आजीबाईला बोलवा आजी आजी तुला आजीबाईला बोलवा आजीबाईला हां
माहिती नाही का आपल्याला माहिती मम्मी काय करू शकते पप्पा काय करू शकतो काय? आपलं कोण कोण तुमच्या ह्याच्यामध्ये आपण ऑप्शन ठेवू आजी बाबाचं पण ऑप्शन ठेवू तुमच्या ह्याच्यामध्ये ही शॉर्टकट वाली सही याची घेता एवढं झोप करून घेताय का? पण बरं वाटलं असं वेगळं काहीतरी बघायला तू इकडून उभी राहा या साईडला उभी राहायचं इथं उभी राहा तू थांबा 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 उभी राहा उभी राहा ह्या कार्डमध्ये काय कमी ते सांग या कार्डमध्ये ना तुम्ही आजी आजोबाबद्दल नाही काय लिहिलं. आजी आजोबांचं पण ऑप्शन ठेवायला लागत होतं तुमच्या ह्याच्यामध्ये हां बारशामध्ये आणि तुमच्या ह्याच्यामध्ये पण टाकूया हां ठीक आहे आणि पुन्हा सांगते आपल्या सुनबाईचं चॅनल आहे चॅनलचं नाव काय हां म्हणजे तन्वी अक्षय असं मला येत आहे तन्वी अक्षय तर आता नवीन चॅनल चालू केलं आहे मला हे सगळं डिटेल बघायला भेटेल मी थोडे दिवसाला आले पण मी दोघं याच्यामध्ये सगळं काही तयारी बघायला भेटेल नक्की जाऊन बघा तन्वी अक्षयला आणि सगळं काही छान वाटेल तुम्हाला ओके बाय बाय लागेल ते सगळं बरं बरं चालेल आता तुम्हाला काय मी सांगेल का हसते आम्हाला तुम्हाला सांगेल कट करा साहेब तुमचं कोण बोललं मी आता हे काही तर आले म्हणून घेतला काका तुम्ही जावा ना हे आमचं कोण सांभाळणार ठीक आहे ना हो ना उशिरा आलाय जर उशिरा आलाय ना घरी माझी 5% आली बॅटरी माहिती आहे माझी पण संपली असणार नंतर दिसली पाहिजे त्यांचं काढू का
पण ते बघ ना केवढं खरखरतंय. अक्षय फोटो घे. या ना. दाजीला बोलवा. यामध्ये पेढा आणि बर्फी आणि मी उचकून बघते की काय याच्यामध्ये मी खोललं नाही पण मी असंच बघत होते काय तर बघू आता काय येतंय. चांगलंच आहे जे येईल ते चांगलंच आहे नाही काय. खुश आहे दोघं पण एकदम मस्त. सुनबाईने आमचा खूप त्रास काढला इतके दिवस. आता जर आज थोडीशी छान वाटते एकदम पण असू दे जे निघेल ते चांगलंच. डेकोरेशन वगैरे तर सिम्पल पण छान होतं बघा जवळून दाखवते कोणीतरी येणार छान आहे तसं का नाही तिथे. की बर्फी करतायत दोन्ही नाही एकच पेढा येतोय की बर्फी येते बघूया. दोन्ही घेतोय ना बघा की. ठरवा आधी दोघं. काय आलंय. पेढा अरे वा पेढा पेढा अरे लगेच खातो का तिला भरव. पहिलं तिला भरव ना. पेढा आलाय पेढा आलाय असू द्या छान जे आहे ते खूप छान आहे. अरे वा मस्त चालू आहे चालू आहे. आता आपण एक राधा येते की कृष्ण येतो हे हां बघूया. हां अगं दाखव नको अक्षय असं हां. हां हळू हळू हवेनी पडतंय. बंद करते का थोडासा. हां हां नाही असू दे तुझा चालू आहे का बघतो. आता येते ना बघूया तरी. राधा येते की कृष्ण येतोय. राजा आहे अरे वा असू दे. हां 1-1 झालंय ते बरोबर. छान आहे ना. दोन्ही होणार चांगली गोष्ट आहे ना. राधा आली तिथे. अरे वा मी बोलले पहिले इथेच बनवलं असणार. सेटअप करायचंय हां वरचं. हां अच्छा अच्छा छान बनवलाय. तन्वी केक बनवते तुम्ही बघा तिच्या व्हिडिओमध्ये खूप छान केक बनवते. सुंदर बनवला कलर एकदम. हे असं छान केलंय वरती पाळणा वगैरे ठेवायचा आहे तिला. वा मस्त. बाळ पण बनवलंय हां बाळ घरी बनवलंय हो. बघू. अरे वा छानच किती डोकं लावलं ग बाई. हां मस्त आहे सुंदर एकदम. फॅन हां आता लावू देत कॅन्डल नाही लावायची ना राहू देत. हां छान छान हे दोन्ही एकदम वेळेवर आलेत आता. हा लहान मुलं एकदम केक कापायच्या एकदम वेळेवर आलेत. हां आजोबाई पकडून बसले आजोबा काय फोटो लय जबरदस्त दिलाय आजीबाईचा. आजीबाईचा फोटो. बापरे फोटो बघा ना जरा फोटो बघा ना तुम्ही. मस्त बाळ वगैरे घरी